सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण अज्ञात लीळा हा जो भाग आहे लीळा चरित्र ग्रंथातील तो आज आपण आरंभ करणार आहोत। अज्ञात लीळा म्हणावं कशाला? आपण या अगोदर पूर्वार्ध पाहिलेला आहे। पूर्वार्धला पूर्वार्ध का म्हणावं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि पूर्वार्ध संपल्यानंतर आपण उत्तरार्ध चालू केला तर उत्तरार्धाला उत्तरार्ध का म्हणावं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि जे मी सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात असेलच। ज्यांना ज्यांना आठवते की पूर्वार्धला पूर्वार्ध का म्हणावं आणि उत्तरार्धाला उत्तरार्ध का म्हणावं त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं। आणि जर कोणाला आलं नाही, उत्तर जर कमी आले तर उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पूर्वार्धाला पूर्वार्ध का म्हणावं आणि उत्तरार्धाला उत्तरार्ध का म्हणावं। आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण अज्ञात लीळा चालू करणार आहोत। तर या अज्ञात लीळेला अज्ञात लीळा का म्हणावं यामागचं कारण असं आहे, स्वामींच्या ज्या लीळा घडल्या परंतु त्या लीळा कुठे घडल्या त्या ठिकाणाचं नाव माहिती नाही, अशा लीळेंना अज्ञात लीळा म्हणतात। ह्या अगोदर आपण लीळा पाहिल्या, पैठण येथे घडलेल्या लीळा पाहिल्या, डोमेग्रामच्या लीळा पाहिल्या, बेलापूरच्या लीळा पाहिल्या, आपण नांदेडच्या लीळा पाहिल्या, राहेरच्या लीळा पाहिल्या। या गावांचे नाव आपल्याला माहिती होते, त्या गावांमध्ये काय लीळा देवाने केल्या हेही माहिती होतं। तर स्वामी ज्या ठिकाणी लीळा करतात त्या गावांचं त्या ठाव ठिकाण्याचं आपल्याला नाव माहिती होतं, म्हणून आपण त्या लीळा असं म्हणू शकतो की या गावच्या आहेत। परंतु काही लीळा अशा आहेत की भक्तजनांना लीळा तर माहिती होत्या पण नेमक्या याच गावच्या आहेत किंवा दुसऱ्या गावच्या आहेत, विशिष्ट असं ठिकाण नेमकं माहिती नव्हतं की देवानी ही लीळा याच गावी केलेली आहे। तर लीळा घडलेलं ठिकाण हे आपल्यासाठी अज्ञात आहे, म्हणून या लीळेंना अज्ञात लीळा असं म्हणतात। आजच्या ज्ञान सत्रामध्ये तुम्हाला महात्म्या गुरु भक्ती अनुवादू हे चरित्र ऐकायला मिळणार आहे। स्वामींनी ही कथा सांगितलेली आहे। एका अशा महात्म्याची कथा स्वामींनी सांगितली की त्या महात्म्याचा शिष्य असा होता की तो शिष्य पोटभर जेवण करायचा, जेवण केल्यानंतर बाजूला जाऊन वमन करायचा आणि ते वमन केलेलं अन्न स्वच्छ धुवायचा, एका पात्रात भरायचा आणि ते अन्न त्यांच्या गुरुजीला खायला द्यायचा, असा तो शिष्य होता। नेमका तो शिष्य असा का करायचा आणि मग गुरुनी हे समजल्यानंतर त्या शिष्याला काय केलं? कोणतीही गोष्ट झाकत नसते, तुम्हाला तर माहितीच आहे, कधी ना कधी उघडकीस येतेच। तर शिष्य हा प्रकार करतोय हे गुरुजींच्या लक्षात आलं आणि त्या प्रसंगावर गुरुजींनी मग काय केलं त्या शिष्याला हा प्रसंग सर्व सविस्तर स्वामींनी सांगितलेला आहे। त्याचबरोबर देवाने अशाही एका शिष्याची गोष्ट सांगितली ज्या शिष्याने स्वतःच्या गुरुचा मुलगा अक्षरशः शिळेवर आपटून मारून टाकला, धुवून त्याला एका काट्यावर वाळू घातलं आणि मग ज्यावेळेस गुरुला कळालं की माझ्या मुलाला माझ्याच शिष्याने मारून बाहेर काट्यांवर वाळू घातलेला आहे, त्यावेळेस मग गुरुने त्या शिष्याला काय केलं? त्या मुलाची आई येते, त्यावेळेस ती आई काय करते त्या शिष्याला ज्याने असं गैरकृत्य केलं? तर दोन्ही प्रसंग स्वामींनी सांगितलेले आहेत। पाठभेदानुसार दुसरा प्रसंग आलेला आहे। तर पाहूया नेमकं हा शिष्य असा का वागतो। पहिला शिष्य गुरुला उष्ट खाऊ घालतो, उष्ट म्हणण्यापेक्षा वमलेलं, उष्ट अन्न तरी वेगळी गोष्ट झाली, परंतु अक्षरशः सर्व अन्न खाल्लेलं वमन करून पुन्हा गुरुला खाऊ घालतो हा पहिला शिष्य। आणि दुसरा शिष्य स्वतःच्या गुरुच्याच मुलाला मारून टाकतो। तर नेमके प्रसंग असे का घडले, या शिष्यांनी असं का केलं हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्राच्या सुरुवातीच्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरी लीळा आहे वसो जैत्यानुवादू। वसो म्हणजे बैल, जैत्य म्हणजे जिंकलेला, त्याचा अनुवाद देवाने केला। वसो कोणता जिंकेल याविषयी अनुवाद देव करतात। आणि या प्रसंगावरून देवाला काय सांगायचं आहे, तुम्हाला आम्हाला सन्निधानीच्या भक्ताला नेमकं काय सांगायचं होतं हेही तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील दुसऱ्या लीळेमध्ये समजणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये अन्नधान्याचा पाऊस कुणी केला, कसा केला हेही समजणार आहे। अक्षरशः अन्नधान्य पडलं आकाशातून। आपण पाहतो पाऊस पडतो तर काय पडते आकाशातून? फक्त पाणी पडते, परंतु या सिद्ध साधकाने अक्षरशः धान्याचा पाऊस पाडला। पाहूया नेमकी कथा कशी आहे। आणि ही सर्व कथा व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। व्हिडिओ मोठा आहे आणि म्हणून मध्ये सोडून जायचं असं करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला स्वामींनी या कथा सांगितलेल्या ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित समजतील। आणि या कथा ऐकत असताना तुम्हाला कंटाळाही नक्कीच येणार नाही,
याची मला शाश्वती आहे. तिसरी लीळा आहे तथा ओसरी निराकरणे. स्वामींनी ओसरीचं निराकरण केलं, कुणाला केलं, का केलं हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर भोग सेवे स्मरणाभाव कथन. भोगाची सेवा करत असताना म्हणजेच जे जड पदार्थ आहेत, इंद्रियार्थ रस ज्यामध्ये भरपूर आहे असे जे खाण्याचे पदार्थ आहेत, अशा पदार्थाची सेवना करत असताना स्मरणाचा अभाव होतो असं देव निरूपण करतात. ते कोणाला करतात, का करतात हेही तुम्हाला चौथ्या लीळेमध्ये समजणार आहे. तर हे आजच्या ज्ञानसत्रातील चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया. आजचा तिथीवार आहे माघ वद्य नवमी, शुक्रवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 25 फेब्रुवारी 2022. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, या पृथ्वी तलावरील सर्वात अनमोल रत्न कोण आहे? परमेश्वराच्या विरह दुःखामध्ये जे आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात त्याचं काय महत्व आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 1. महात्म्या गुरुभक्ती अनुवादू. स्वामींनी एका महात्म्याच्या गुरुभक्तीचा अनुवाद केला. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, एक महात्मे आणि तयाचा शिष्य दोघे भिक्षा करीत होते. एक महात्मा आणि त्या महात्म्याचा शिष्य दोघ पण भिक्षा करायचे. 12 वरिखे अविरखणे पडिले होते. जवळजवळ 12 वर्ष झाले होते. व्यवस्थित पाऊसच होत नव्हता. अविरक्षण होतं म्हणजे पाऊसच पडत नव्हता. अविरखणे झालेलं होतं. जया घरी भिक्षे जाती ते घरी चालवीती. जया घरी भिक्षे जाती ते घरी चालवीती. ज्यांच्या घरी भिक्षेला गेले त्या घरचे लोक म्हणायचे पुढे व्हा, स्वयंपाक झालेला नाही. ज्या घरी गेले ते लोक म्हणायचे पुढे व्हा, स्वयंपाक झालेला नाही. प्रत्येक घरी गेलं की ते लोक म्हणायचे भिक्षा तयार झालेली नाही, स्वयंपाक तयार झालेला नाही, समोर चला. स्वयंपाक तयार झाला नाही, समोर चला. असे प्रत्येक घरचे या महात्म्याला चालवायचे, समोरच चालवायचे. भिक्षा कोणीही वाढत नव्हतं. परी नव्हे. कितीही फिरलं तरी भिक्षा काय होत नव्हती. परी नव्हे म्हणजे काय? भिक्षा काय त्यांना मिळत नव्हती. मग तीही म्हणितले बापुडा लोक दुखिया हो तू असे पुता. आता अम्मासी भिक्षा नव्हवे म्हणून जावणी एका टेकावरी बैसले. मग शिष्ये सत्र शोधिले. ते म्हातारे महात्मे म्हणतात शिष्याला की सर्व लोक दुःखिस्त आहेत, आता आमच्याच्याने पण भिक्षा होत नाही. असं म्हणून ते म्हातारे महात्मे एका टेकडीवर जाऊन बसतात आणि शिष्याला सांगतात आता तूच भिक्षा आण आणि मला जेवू घाल. मग त्या शिष्याने एक अन्नछत्र शोधलं. तया ते भिक्षा मागितली. अन्नछत्रवाल्याच्या ठिकाणी तो शिष्य गेला, भिक्षा मागितली. तेही म्हणितले. तो अन्नछत्रवाला म्हणतो भिक्षाने दू येथची जेवा. अन्नछत्रवाला म्हणतो की आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही. जेवायचं असेल इथेच बसा, आम्ही तुम्हाला जेवायला वाढतो, पोटभर जेवा आणि जा. भिक्षेमध्ये आम्ही तुम्हाला काही एक वाढू शकत नाही. हा इथल्या अन्नछत्राचा नियम आहे. मग ते ताक भातू जेविती. आणि मग तो शिष्य तिथेच त्या अन्नछत्रामध्ये जेवण करायचा. काय जेवण करायचा? ताक आणि भात. पहिरा जाऊनी वमिती. पलीकडे जायचा, थोडस बाजूला उलटी करायचा, पोटातलं सर्व अन्न बाहेर काढायचा. धुनी आपल्या गुरुसी संपादिती. ते सर्व अन्न काढायचा, पाण्याने धुवायचा आणि गुरुला नेऊन अन्न द्यायचा खाण्यासाठी. एर भिक्षू अत्यंत तुटले. हा जो शिष्य होता अन्नछत्राला जाऊन जेवण करायचा, उलटी करायचा, वमन करून पुन्हा मग ते अन्न धुवून गुरुला संपादन करायचा. या शिष्याचं शरीर पूर्ण तुटून गेलं, म्हणजे एकदम रोडकैला झाला हा. कारण खाल्लेलं अन्न परत उलटी करायचा, हा वमन करायचा, पोटामध्ये अन्न राहायचं नाही. मग आता पोटामध्ये अन्न नसल्यानंतर कोणता तरी माणूस धडधाकट दिसेल का? नाही, बारीक होऊन जाईल तो. तर असा रोडवला होता तो पण शिष्य. एकुदी तो सत्रकारू सत्र पडताळाव्या आला. एके दिवशी
तो जो सत्रकारू होता, सत्रकारू म्हणजे कोण, ज्याने ते अन्नछत्र उघडलेलं आहे, तो आला तिथे. अवघे ते पाहिले तो तया ते रोडिके देखिले. तिथे लोक जेवायला बसलेले होते. तो तिथला अन्नछत्राचा मालक आला आणि पाहायला लागला. सर्व लोक व्यवस्थित आहेत, मस्त जाडजूड आहेत, पण एकच व्यक्ती रोडकिया देखिला, म्हणजे हा महात्म्याचा शिष्य हा त्यांना रोडका वाटला, वाळलेला वाटला. तेने पुसले तुम्ही ऐसे रोडके का. मग तो अन्नछत्राचा जो चालवणारा मेन मालक होता, तो मालक म्हणतो की सर्वजण चांगली दिसत आहेत धडधाकट, हा का बरं वाळला. आणि मग त्या अन्नछत्राच्या मालकाने त्या महात्म्याच्या शिष्याला विचारलं, तुम्ही ऐसे रोडके का, तुम्ही असे वाळलेले का बरं. ना काही नाही. शिष्य म्हणतो नाही नाही तसं काही नाही, दररोज जेवायला मिळते. ना सांगा. तो अन्नछत्राचा मालक म्हणतो असं नका मोघम बोलू, आम्हाला स्पष्टपणे सांगा नेमका प्रकार काय आहे. तुम्हाला जेवायला भेटत नाही का इथे व्यवस्थित, काही त्रास आहे का, काही समस्या आहे का, सांगा, तुमची समस्या मी दूर करतो. मग मागील अवघे सांगितले. जास्तच खोदून विचारलं त्या अन्नछत्राच्या मालकाने आणि नंतर मग त्या शिष्याने सांगितलं सर्व जे काही पूर्व वृत्तांत होता, की मी इथे भिक्षेला आलो, इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही भिक्षा वाढणार नाही, जेवायचं असेल इथंच जेवून जा. आणि मग मी असं करायला लागलो, पोटभर जेवायचं, बाजूला जायचं, वमन करायचं, ते अन्न धुवायचं आणि गुरुला खायला द्यायचं. असा प्रकार चालू आहे आणि पोटात अन्न नसल्यामुळे माझी तब्येत अशी आहे. मग तो सत्रकारासी कोपला. मग तो मालक त्या अन्नछत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोपतो, रागावतो. आजी लागोनी तुम्ही जेवावे आणि आपल्या गुरु लागोनी भिक्षा न्यावी. तो मालक म्हणतो आजपासून तुम्ही इथे पोटभर जेवायचं आणि या कर्मचाऱ्यांकडून पात्र भरून तुम्हाला जे अन्न लागते गुरुसाठी वगैरे जे काही त्यांचा आहार असेल तेवढं अन्न इथून घेऊन जायचं, असा तो मालक सांगतो कर्मचाऱ्यांच्या समोरच. आणि त्यामुळे मग कर्मचारी अन्नछत्रातले सर्व त्याला पाहिजे तेवढं अन्न देतात. मग ते जेविले आणि गुरु लागोनी भिक्षा घेऊन आले. मग त्या शिष्याने पोटभर जेवण केलं आणि गुरुसाठी जे काही अन्न लागत होतं ते अन्न घेतलं आणि गुरुपाशी तो शिष्य पोहोचला. पुता आजीचे अन्न गौल्य कैसे. गुरुजी म्हणतात शिष्याला, पुता आजचं अन्न खूपच चविष्ट आणि गोड लागत आहे, कसं काय बरं. आणि ते भियाले. शिष्याला वाटायला लागली भीती, आता कसं सांगायचं. गुरुला जर आपण सांगावं की मी वमलेलं अन्न तुम्हाला खाऊ घातलं तर आता काय माझं खरं नाही. मग आता करायचं तरी काय. साहजिकच आहे, तुम्हालाही माहिती आहे वमलेलं अन्न पूर्ण खराब झालेलं असते आणि ताजं तवानं अन्न शिजलेलं ते गोडच लागणार. मग या शिष्याला आता भीती वाटायला लागली. गुरुला तर कळालं की आजचं अन्न गोड आहे, ताजं तवानं आहे, दररोजचं अन्न वमलेलं असायचं, आता काय करावं. शिष्या लागला घाबरायला. गुरुजी म्हणतात भिऊ नको सांग. गुरुजी म्हणतात अरे घाबरू नको, घाबरायला काय झालं, काय नेमका प्रकार आहे सांग तरी मला. मग अवघी व्यवस्था सांगितली. आणि मग नंतर शिष्याने सर्व मागील वृत्तांत सांगितला की मी अन्नछत्राच्या ठिकाणी गेलो, तिथे भिक्षा देत नव्हते, तुमच्यासाठी जे काही अन्न लागते ते मला पात्रामध्ये देत नव्हते. मग मी पोटभर जेवायचो, वांती करायचो आणि मग ते सर्व वमलेलं अन्न धुवून काढायचो आणि ते अन्न पात्रामध्ये भरून तुम्हाला जेवायला द्यायचं. मग तेने म्हणतले पुता सीनला सीना. हे सर्व कळाल्यानंतर गुरुजी रागवत नाहीत. कारण काय त्यामागचं, कारण गुरुजींना कळालं की आपल्या शिष्याचं आपल्यावर किती प्रेम आहे, आपल्यावर किती श्रद्धा आहे. स्वतः उपवाशी राहिला माझा शिष्य आणि मला जेवायला दिलं. बरं गुरुला जेवायला देणं का सोपं होतं का. अन्नछत्र कितीतरी लांब होतं, तिथून ते अन्न आणायचं म्हणजे काय तर पहिलं जेवण करायचं पोटभर, त्याचं वमन करायचं, धुवून अन्न आणायचं. आणि गुरुजी कुठं बसलेले होते, टेकडीवर जाऊन बसले होते एका माळावर. तेवढा माळ चढायचा, गुरुजींना ते अन्न द्यायचं, स्वतः उपवाशी राहायचं. एवढी गुरुभक्ती दिसली या गुरुला आपल्या शिष्याची की गुरु प्रसन्न झाला. आणि गुरुच काय म्हणतो की पुता म्हणजे काय, पोरा तू खूप शिनला, खूप भागला, माझ्यासाठी खूप कष्ट सहन केले. आणि मग गुरुजी म्हणतात अविरखणेनी लोक थोरू पीड तू असे. गुरुजी म्हणतात या दुष्काळामुळे, अविरखण म्हणजे काय तर दुष्काळ, या दुष्काळामुळे लोक खूप पिडलेले आहेत. आता सर्व धान्य होती ऐसा पाऊस आणू. गुरुजी म्हणतात अरे आता आपण असा पाऊस आणू की सर्व धान्य होतील, म्हणजे सर्व धान्य लोकांना मिळेल. आणि काय म्हणजे आता आपल्याला हेच करायचं असं गुरुजी म्हणतात. मग सर्व धान्य होती ऐसा पाऊस आला. आणि मग गुरुजीने स्वतःच्या सामर्थ्याने असा पाऊस आणला की सर्व तळे भरले, नद्या वाहायला लागल्या आणि लोकांनी पेरण्या केल्या, सर्वांची पिकं व्यवस्थित आले, सर्व दुष्काळ निघून गेला आणि सुकाळ आला.
लोका सुकाळू झाला आश्चर्य झाले. सर्व धान्य शेतामध्ये पिकलं, लोकांना सुकाळ झाला, आश्चर्य वाटलं सर्व लोकांना. ऐसे गुरुभक्तीचे कार्य. स्वामी म्हणतात असं कार्य असते गुरुभक्तीचं. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात बाई ते तैसे सत्व होते. स्वामी म्हणतात बाई त्या काळामध्ये तसं सत्व होतं शिष्यमंडळींपाशी. आणि साधनी पुरुष दृढ होते आणि साधनावर सर्व पुरुष दृढ होते, म्हणून हे सर्व घडू शकलं. अशा प्रकारे तुम्हाला कळालंच असेल शिष्याने स्वतःचं वमन केलेलं अन्न गुरुजींना का खायला दिलं आणि गुरुनी मग त्या प्रसंगावर काय प्रतिक्रिया दिली हेही तुम्हाला समजलं. आताची जी कथा ऐकली आपण, ही कथा काही विशिष्ट पाठामधली होती आणि पाठभेदानुसार दुसरी कथा कशी आहे ती कथा तळटिपेमध्ये आलेली आहे. तर आता आपण तळटिपेचं वाचन करूया. मच्छिंद्र गोरक्षी भेटी भगमुख कथन. या चरित्राचं शीर्षक आहे पाठभेदानुसार मच्छिंद्र आणि गोरक्षाची भेट झाली आणि भगमुखी कथन. देव कथन करतात की मच्छिंद्र हा भगमुखी पडला होता. भगमुख म्हणजे काय? भगमुख म्हणजे एखादा व्यक्ती जर स्त्रियांच्या अधीन झाला, स्त्रियांच्या विषय व्यवहारामध्ये पूर्णपणे गुरफटलेला आहे, संसार चक्रात अडकून पडला, अशा व्यक्तीला भगमुख पडिला असं म्हणतात. गोरक्षी मच्छिंद्राच्या नगरासी गेला. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष आणि हा गोरक्ष मच्छिंद्रनाथाच्या नगरामध्ये गेलेला आहे, ज्या नगरामध्ये हा मच्छिंद्रनाथ अडकलेला होता, स्त्रियांच्या व्यवहारामध्ये हा पडलेला होता आणि त्या विषय व्यवहारापासून याची मुक्तता होत नव्हती. दारवंठा रिगो बैसला. दारवंठ्यामधून प्रवेश करत होता गोरक्ष. तो दारवंठेकार रिगोने दिती. दारवंठेकार म्हणायचा अरे तुला इथे प्रवेश नाही. तयासी मच्छिंद्रनाथे निरोप दिला होता. त्या दारवंठेकाराला निरोप दिला होता मच्छिंद्रनाथाने. कोणी सिद्ध साधू पुरुष रिगोने दावा. कोणी सिद्ध साधक पुरुष येईल तर त्याला आतमध्ये प्रवेश देऊ नका. ते रिगोने दितीची. मग तो तेथची बैसला. दारवंठेकार जो तिथला होता तो गोरक्षनाथाला आतमध्ये येऊ देत नव्हता आणि म्हणून गोरक्षनाथ तिथेच दरवाजापाशी बसला. संवत्सरू एकू गेला तव जटासी कोंब फुटले. 1 संवत्सर लोटला म्हणजे जवळजवळ वर्षभर गोरक्ष तिथेच बसून होता. त्या गोरक्षनाथाच्या जटांना कोंब फुटायला लागले आणि तो काय तिथून हटायला तयार नव्हता गोरक्षनाथ. जटांना दुसरे कोंब फुटले, जटांमधून जटा निघायला लागल्या डोक्याच्या. तर एवढा हट्टी होता गोरक्षनाथही, तिथून हटायलाच तयार नव्हता. एकोदी मच्छिंद्रनाथ बाहेर निघाला तो ते देखिले हा कवन रे. एके दिवशी मच्छिंद्रनाथ बाहेर निघाला आणि तो मच्छिंद्रनाथ त्या दारवंठेकाराला म्हणतो अरे हा कोण आहे इथे बसलेला. तो तेही म्हणतले आम्ही नेणो. तुम्ही निरोप दिला होता कोणी सिद्ध साधक रिगोने दावा तर यासी रिगोने दुची. तो हे येथची बैसले. तो दारवंठेकार म्हणतो, तो जो दारवंठ्याचा रक्षक होता तो म्हणतो की तुम्ही मला निरोप दिला होता की कोणी सिद्ध साधक आला तर आतमध्ये येऊ देऊ नका आणि म्हणून मी या व्यक्तीला इथे बसवलेला आहे. हा कोण आहे मला माहिती नाही, परंतु तुमच्या आज्ञेचं मी पालन केलं आणि या व्यक्तीला मी इथेच बसवलेला आहे. आणि दारवंठेकार पुन्हा हेही म्हणतो की संवत्सरू एकू गेला. हा व्यक्ती इथे बसून 1 वर्ष झालेला आहे जवळजवळ, इथून काय उठला नाही हा. तो मच्छिंद्रनाथ हे म्हणतले हा गोरक्षी रे. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणतो अरे हा तर गोरक्ष आहे, याला कशाला बाहेर बसवलं. मग टाळी चेतविली. गोरक्षनाथाने तिथे टाळी लावली होती, समाधी लावली होती आणि त्या टाळीला चेतवलं मच्छिंद्रनाथाने, म्हणजे त्याची टाळी त्याची समाधी भंगवली. मग भीतरी बोलाविला आणि मग मच्छिंद्रनाथाने स्वतःच्या शिष्याला म्हणजे गोरक्षाला आतमध्ये बोलवलं. त्याने शिक्षा केली, पुढे बैसला. मग गोरक्षाने स्वतःच्या गुरुला म्हणजे मच्छिंद्रनाथाला शिक्षा केली. शिक्षा म्हणजे शाळेमध्ये जशी शिक्षा देतात मास्तर लोक विद्यार्थ्यांना तशी शिक्षा नाही बरं का. तर नाथ संप्रदायामध्ये गुरूंना नमस्कार करण्याची एक पद्धत असते आणि त्या नमस्कार करण्याच्या पद्धतीला शिक्षा असं म्हणतात. तर इथे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला शिक्षा केली म्हणजे नमस्कार केला त्यांच्या पद्धतीचा आणि समोर बसलेला आहे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या. गोरक्षी कबाया. मच्छिंद्रनाथ म्हणतो शिष्याला गोरक्षी कबाया, तू कधी आला बरं. आयोसू अबची आया. गोरक्षनाथ म्हणतो अहो मी आताच आलो. म्हणजे या शिष्याला वर्ष झालं होतं बसून तिथे, परंतु शिष्य असा नाही म्हणला गुरुजीला काय हो 1 वर्षभर मी वाट पाहिली, अशी कुठं पद्धत असते का. अक्षरशः माझ्या जटांना नवीन कोंब फुटले आणि मला बाहेर बसावं लागलं 1 वर्षभर. हा गोरक्ष असा नाही म्हणला. तर गुरुभक्ती अशी असावी, गुरुच्या प्रतीक्षेमध्ये
याने अक्षरशः 1 वर्ष घालवलं तरी पण गुरुभक्ती याच्या हृदयातील काही एक कमी झालेली नाही. तर हा गोरक्ष गुरुजींना म्हणतो, मच्छिंद्रनाथाला म्हणतो की मी आताच आलो. आणि मग पुढं तेथील राव मारिला होता, त्या राज्याचा जो राजा होता त्याला मच्छिंद्रनाथाने मारलेलं होतं. त्याच्या 1200 राणीया घरी पातलिया होत्या, त्या राजाच्या 1200 राण्या घरीच होत्या. वडील राणी तिचिया पोटा राव आला होता, तया नाव मीननाथू ठेविला होता. वडील राणीच्या पोटी तो राजा पुन्हा जन्माला आला होता आणि त्याचं नाव मीननाथ ठेवलेलं होतं. तो वडील जालिया अवघिया जोगियांचे भस्म करील, तो मोठा झाल्यानंतर सर्व जोग्यांना मारून टाकेल, भस्म करून टाकेल. ऐसे गोरक्षी जाणे, असं ज्ञान गोरक्षाला होतं, त्याला भविष्य समजलेलं होतं. एकुदी मीननाथू मच्छिंद्रनाथाचे मांडीवरी बैसला होता. एके दिवशी मीननाथ हा मच्छिंद्रनाथाच्या मांडीवर बसलेला होता. तो त्याने विष्टी केली, त्या लहान्या मीननाथाने, त्या लेकराने विष्टी केली म्हणजे घाण केली त्या मच्छिंद्रनाथाच्या मांडीवर. मग त्याने म्हणितले, मग तो मच्छिंद्रनाथ म्हणतो, हा धोणी आणि रे गोरक्षी. मच्छिंद्रनाथ म्हणतो गोरक्षाला, अरे जा बरं याला धुवून आण. गोरक्षीनं नेला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला काम सांगितलं की माझ्या मुलाला म्हणजेच मीननाथाला धुवून आण. गुरुनाज्ञा काय केली? धुवून आण. म्हणजे त्याने जे घाण केलेली आहे तर ते व्यवस्थित साफ करून आण. गुरुनं असं सांगितलं, परंतु गोरक्षाने काय केलं? गोरक्षीनं नेला. गोरक्षाने स्वतःच्या गुरुचा मुलगा नेला बाहेर. तो शिळेवरी उपटीला. शिळेवर त्याला चांगलं धरून आपटलं. ज्याप्रमाणे आपण कपडे धुतो, दगडावर आपटू आपण कपडे धुतो, त्याप्रमाणे गोरक्षानं काय केलं? त्या गुरुच्या मुलाला मीननाथाला उचललं आणि दगडावर आपटलं. गुरुनं सांगितलं धुवून आण. धुणं चालू केलं. मग तो धुनी वाळो घातला. धुतलं त्याला आणि वाळू घातलं. कुपावरी वाळो घातला. काट्याचा कुपाटा होता त्यावर वाळू घातलं. येऊनी मच्छिंद्रनाथापाशी बैसला. आणि मग गोरक्ष स्वतःच्या गुरुजवळ येऊन बसलेला आहे. राणीया पुसले मीननाथू के. राणी आली आणि विचारलं, का हो मीननाथ कुठे आहे? मुलगा कुठे आहे आपला? आयो सुतो धुनी वाळो घातला. गोरक्षनाथ उत्तर देतो, आई मी त्याला बाहेर धुवून वाळू घातलं चांगल्या प्रकारे. ऐसे काही गोरक्षी केले आयोसी, तुम्ही आपले पूर्व आठवा. ना भगमुखी पडले असा हा कोणी तुम्ही नेना. हा राव मारिला होता तोची तुमच्या पोटासी आला. तो माग होता जीववारे हो का. मजसारखे सहस्त्रसिंगी वाजविती ते धवा तो उठील. गोरक्ष म्हणतो त्याला धुवून वाळू घातलं. मग गुरु म्हणतो, अरे असं काय केलं? तुला त्यांनी घाण केली होती म्हणून धुवायला सांगितलं, तू तर माझ्या मुलाला मारूनच टाकलं. आणि मग गोरक्षनाथ म्हणतो मच्छिंद्रनाथाला, अहो तुम्ही तुमचं पूर्व काहीतरी आठवा. पूर्वी कसे होते तुम्ही? या सर्व भगमुखी पडल्यामुळे तुमचं सर्व काही विस्मृत झालेलं आहे. तुम्ही किती सामर्थ्यवान आहात. साहजिकच आहे, तुम्हाला माहिती आहे गोरक्षनाथ किती सामर्थ्यवान होता आणि गोरक्षनाथाचा गुरु मच्छिंद्रनाथ म्हणजे तो किती सामर्थ्यवान असेल. परंतु या विषय व्यवहारामध्ये अडकल्यामुळे, संसारामध्ये अडकल्यामुळे या मच्छिंद्रनाथाला मी स्वतः काय आहे हेही आठवत नव्हतं. आणि म्हणून गोरक्ष म्हणतो, अहो तुम्ही असं काय करताय? मुलांसाठी रडताय तुम्ही तुमचं पूर्व आठवा. तुम्ही किती सामर्थ्यवान आहात. इथे भगमुखी पडिले असा या स्त्रियांच्या वेढ्यामध्ये तुम्ही अडकून पडलात. या स्त्रियांच्या विषय व्यवहारामध्ये एवढे तुम्ही गुरफटून गेलात की तुम्हाला काही आठवत नाही तुम्ही काय होतात आणि काय झालात. आणि तुम्हाला हेही माहिती नाही का हा तुमचा मुलगा म्हणजे कोण आहे? तुम्ही ज्या राजाला मारलं तोच तुमच्या पोटशी जन्माला आला. आता हा पुन्हा मोठा होणार आणि पुन्हा आपल्या जोगी लोकांनाच हा मारणार. तो मच्छिंद्रनाथ म्हणतो, तो माग होता जीववारे. मच्छिंद्रनाथ म्हणतो, काही असो माझ्या मुलाला जिवंत कर. हो का. मजसारिखे सहस्त्रसिंगी वाजविती ते धवा तो उठील. गोरक्षनाथ म्हणतो, माझ्यासारखे 1000 तुम्हाला संन्याशी आणावे लागतील. माझ्यासारखे सिद्ध साधक 1000 संन्याशी नाथ संप्रदायाचे आणावे लागतील. ते 1000 नाथपंथीचे संन्याशी ज्यावेळेस शिंग वाजवतील त्यावेळेस हा उठेल, असं गोरक्ष म्हणतो. एकी वासना. काही महानुभावांच्या मते 1200 राणीया ते एकी भुयरी घातलिया. मच्छिंद्रनाथा ते घेऊनी गेला. गोरक्षानं काय केलं? त्याच्या 1200 राण्या होत्या त्यांना कैद केलं भुयारामध्ये एका. आणि मच्छिंद्रनाथ त्याचा जो गुरु होता गोरक्षाचा त्याला तो घेऊन गेला. कारण गोरक्षाला वाटलं
या स्त्रिया जर याच्या डोळ्यासमोरच राहिल्या मच्छिंद्रनाथाच्या, तर हा कधी हा सोडू शकणार नाही स्त्री मोह. आणि म्हणून गोरक्षाने त्या स्त्रियांना सर्व कोंडून ठेवलं भुयारामध्ये आणि गुरुला घेऊन गेला. धुळी कोठेसी गेला, धुळखोट नावाचं ठिकाण तिथे गेला. आसन घातले आसनी बैसला, काशी लावणी बैसला तवन लगे. मग महादेवापाशी गोरक्षी गेला, त्या ते म्हणितले, मच्छिंद्रनाथू भगमुखी पडिला होता, तो मिया काढिला, काष्टी लावी ते लागेना. गोरक्षाने गुरुला धुळकोटला नेलं, तिथे काष्टी लावायला सांगितलं. परंतु मच्छिंद्रनाथाला काष्टीच लागत नव्हती, कारण बराच मळलेला होता तो. त्याला ते आठवत नव्हतं टाळी लावण्याची पद्धत काय होती काही नाही. आणि मग गोरक्ष हा महादेवापाशी गेला की माझा गुरु भगमुखी पडला होता, स्त्रियांच्या अधीन झाला होता, त्याला स्वतःचा विधी काय आठवत नव्हता, आणि अशा माझ्या गुरुला मी परत आणलेला आहे, त्या स्त्रियांपासून दूर केलं, आणि आता त्याला मी काष्टी लावण्यासाठी सांगत आहे, त्याच्याने काष्टी लागत नाही. आता त्याला पर्याय काय करावा, हे सर्व घराणं गोरक्षाने महादेवाला सांगितलं. आणि मग असं घराणं सांगितल्यानंतर महादेवाने काय केलं, महादेवे ब्रह्मप्रकाशिका दिदली, मग काष्टी लाविली, ते 12 वर्षे अविरखण पडिले, देसी अन्न नाही. मग महादेवाने ब्रह्मप्रकाशिका दिली आणि मग ते ब्रह्मप्रकाशिका घेऊन गोरक्ष गेला आणि या ब्रह्मप्रकाशिकेला उपयोगात आणल्यानंतर काष्टी लागलेली आहे. ब्रह्मप्रकाशिका म्हणजे काय, आपण भांगही म्हणू शकतो, ज्याने नशा येतो. तर ती भांग मच्छिंद्रनाथाला दिली गोरक्षाने. सुरुवातीला कोणी दिली, महादेवाने दिली गोरक्षाला, आणि मग गोरक्षाने दिली मच्छिंद्रनाथाला. आणि मग त्याची टाळी लागली, समाधी लागली, त्याची जी काष्टी लावायची होती ती काष्टी लागलेली आहे. मग 12 वर्षापर्यंत नंतर अवर्षण झालं, म्हणजेच दुष्काळ पडला. पूर्ण देशामध्ये अन्नाचा तुटवडा झाला. नागार्जुने अन्नाचे सत्र घातले होते. नागार्जुन हा एक मोठा रसायन तज्ञ होता, ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये फादर ऑफ केमिस्ट्री असं म्हणू शकतो. भारतातील हा एक फार मोठा वैज्ञानिक, ज्याला आपण फादर ऑफ केमिस्ट्री म्हणू शकतो. रसायनशास्त्रामध्ये यांनी भरपूर काही काम केलेलं आहे त्या काळामध्ये, रसायनशास्त्रामध्ये. तर केमिस्ट्रीचे बाप होते हे, म्हणजेच एक मोठे वैज्ञानिक होते असं म्हणू शकतो. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैज्ञानिकांना ऋषी म्हणण्याची पद्धत आहे. हे एक मोठे ऋषी होते, संन्यासी होते नागार्जुन म्हणजे, परंतु फार मोठे वैज्ञानिक होते. जसं आपल्याला माहितच आहे, वाघभट्ट होऊन गेले, चरक होऊन गेले, सुश्रुत होऊन गेले, हे सर्व ऋषी होते. ऋषी होते, परंतु त्यांनी फार मोठे संशोधने केलेली आहेत. या मनुष्याला निरामय जीवन जगण्यासाठी कोणती जडीबुटी लागेल, कोणत्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील, हे सर्व काही त्यांनी हजारो वर्षापूर्वी संशोधन करून ठेवलेले आहेत. तर हे आपल्या भारतातील वैज्ञानिक होते. ऋषी म्हणजे काय, वैज्ञानिक. काही वैज्ञानिक असे होते जे अध्यात्मामध्ये फार पुढे गेलेले होते. काही वैज्ञानिक असे होते जे योगशास्त्रामध्ये समोर गेलेले होते. काही वैज्ञानिक विमानशास्त्रामध्ये समोर गेलेले होते. असे वेगळे वेगळे ऋषी होऊन गेले. कणाद ऋषी होऊन गेले. ॲटॉमिक पॉवरचं सर्वात पहिलं संशोधन कोणी केलं असेल तर ते कणाद होते, ज्यांनी अणूचा शोध लावला. अणूमध्ये किती सामर्थ्य आहे हे कणाद ऋषींनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. परंतु आपल्या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं, मुसलमानांनी राज्य केलं, आणि या लोकांनी काय केलं, आपला जो उज्ज्वल इतिहास आहे, आपली जे भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा आहे, ते सर्व झाकून ठेवली. आपल्याला ते माहीतच होऊ दिले नाही. आणि आपल्याला शाळेमध्ये काय शिकवतात, मुघलांचा इतिहास, कुतुबुद्दीन ऐबक कोण होता, हैदर अली कोण होता, अहमद शाह अब्दाली कोण होता, औरंग्या कोण होता, अकबर्या कोण होता, याविषयी शिकवतात आपल्याला. तर या लोकांना असं वाटते की जो काही हिंदू समाज आहे यांना यांचा गौरवशाली इतिहास जर माहिती झाला तर हे जागरूक होतील, आणि जागरूक झालेला समाज कधीही कोणाचा गुलाम होत नाही. जसं आपण पाहतो आता सध्या आपला समाज बराच गुलाम झालेला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणून या मुस्लिम प्रसारक लोकांचा गुलाम झालेला आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गुलाम झालेला आहे आपला समाज. आणि आपल्या मानव पंथामध्ये पण असं खूळ निघालेलंच आहे. काही ठिकाणी मी पाहिलं सर्व धर्म परिषद म्हणून आपल्या मानव पंथामध्ये पण अशा परिषदा घेतलेल्या आहेत. जे लोक दररोज मांस खातात असे मुसलमान, अशा लोकांची सावली नको असं देव म्हणतात. आणि आपले मानव पंथातले मोठे मोठे साधू संत महंत ते याच मुसलमानांना स्वतः बरोबर व्यासपीठावर बसवतात, आणि आपले छोटे मोठे साधू संत व्यासपीठाच्या खाली बसलेले. लायकी तरी आहे का त्या मुसलमानांच्या मौलाना मौलवींची, या आपल्या साधू संतांच्या वर बसण्याची? व्यासपीठावर मोठ्या महंतांसोबत हे मुसलमानाचे मुल्ला मौलवी बसतात आणि दुसरे बरेच काही आपले साधनवंत खाली बसतात. तर ही घोड चूक आहे. जे बोलतो मी स्पष्ट बोलतो. तर अशी चुका आपली लोक करायला लागलेली आहेत. ज्या मुल्ला मौलवींचं साध्य काय आहे,
फार विचित्र साध्य आहे त्यांचं. अहो, आपण ईश्वराचे भक्त आहोत, ईश्वराचे जे अनुसरलेले साधू संत आहेत यांचं साध्य किती श्रेष्ठ आहे. आम्ही म्हणतो आम्हाला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, बरोबर की नाही? मग तुम्ही सांगा आपण किती श्रेष्ठ झालो. आपण ईश्वराचे बोधवंत आहोत, आपण खूप श्रेष्ठ आहोत. स्वामींनी तर सांगितलं चैतन्य मायेचा विद्यावंतही आपली बरोबरी करू शकत नाही. जो ईश्वराचा बोधवंत आहे त्याची बरोबरी चैतन्य मायेचा विद्यावंत करू शकत नाही असं देव म्हणतात. आणि आपण इकडे या मुल्ला मौलवींना आपल्या सोबत बसून घेतो, सर्व धर्म परिषद म्हणून परिषदा भरवतो. आणि यांचं साध्य काय आहे? तर यांचं साध्य आहे की मेल्यानंतर 72 हुरे मिलेंगी. 72 हुरे म्हणजे काय? यांना मेल्यानंतर 72 बायकावर भेटणार. म्हणजे साध्याची काही पद्धत आहे का? म्हणजे इथं ते 4 बायका करणार, 4 करणार, 8 करणार. ते म्हणतात इस्लाममध्ये सवलत आहे. आणि शेवटी साध्य पण काय त्यांचं की वरी 72 बाया त्यांना मिळणार. बायका पण म्हणू शकत नाही आपण, 72 बाया मिळणार. मग तुम्ही सांगा आपण किती श्रेष्ठ, ते किती हीन 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 आणि हिनातले हीन. हीन शब्दही कमी पडेल त्यांना. आणि अशा मूर्ख आणि नालायक लोकांना आपण सोबत घेऊन का बसावं याचा तर विचार करायला पाहिजे. आपल्याला वेळ कुठे आहे तेवढा विचार करायला. पण आपणही वेड्यासारखे सर्व धर्म परिषद म्हटलं की मोठे मोठे बॅनर काय, हे काय, ते काय, सर्व वेड्याची शाळा वाटते. तर असा बावळटपणा भविष्यामध्ये होऊ नये असं मला तरी वाटते. आता मी हे जे बोललो ही सत्य परिस्थिती आहे, मी खोटं काहीही बोलत नाही. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं 72 हुरे तर सर्च करा, ते मुसलमानांचं साध्य आहे किंवा नाही ते तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेल. हवेतल्या गप्पा मी कधीही करत नाही. तर हे सर्व कशाचं लक्षण आहे? आपण विस्मृत झालेलो आहोत. आपले पूर्वज काय करून गेले आणि आपण काय करत आहोत. तर हे सर्व विस्मृतीचं लक्षण आहे. आणि म्हणून आपला उज्ज्वल इतिहास, आपल्या मानवा पंथाचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास आपल्याला माहितीच पाहिजे. तरच आपण अशा लोकांच्या बळी पडणार नाही. तर हे फार मोठे तज्ज्ञ होते नागार्जुन. तर त्या नागार्जुनाचं एक अन्नछत्र होतं. ते तेथोनी 12 गावे होते, तेथोनी तो भिक्षेसी ये, परी 17 बाहेरी अन्न निघो नये. मग गोरक्षी भीतरी जेवी, बाहेरी जावणी वमन करी, पात्री घालुनी धुये, मग तया लागीने, ऐसा संवत्सरू एकू गेला. तर त्या नागार्जुनाचं जे अन्नछत्र होतं त्या अन्नछत्रामध्ये हा गोरक्ष जेवायला जायचा. आणि ज्यावेळेस त्या गोरक्षाने गुरुसाठी अन्न मागितलं त्यावेळेस ते अन्नछत्रवाले म्हणे आम्ही अन्न देऊ शकत नाही. मग गोरक्ष काय करायचा? बाजूला जायचा आणि ते अन्न वमन करायचा आणि मग ते धुवून पात्रामध्ये घालून गुरुजीसाठी न्यायचा. ही पाठभेदानुसार आलेली लीळा आहे. मागच्या लीळेमध्ये पण तुम्ही हेच पाहिलं आणि या लीळेमध्ये पण असाच प्रसंग आहे. तुम्हाला असं वाटेल लीळा डबल झाली का? परंतु लीळा डबल झालेली नाही. तर हे पाठभेदानुसार जे दुसऱ्या पाठामध्ये वेगळी माहिती आली ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर गोरक्ष असा दररोज करायचा. 1 वर्ष लोटलं जवळजवळ. एकुदी गोरक्ष पव्यान तू बैसला होता, तो नागार्जुन आपली पव्ये पहाव्या आला. मग एके दिवशी गोरक्ष असा जेवायला बसलेलाच होता आणि नागार्जुन तिथे पाहायला आला पव्वा. कनेरीच्या खांद्यावरी हातू. कनेरी त्यांचा शिष्य, त्यांच्या खांद्यावर हात होता. अवघा पव्हा मोठा धाटा देखिला, गोरक्षी रोडू देखिला. मग कनेरी ते पुसले, कनेरी अवघा पव्हा मोठा, हा का रोड? कनेरीला विचारलं नागार्जुनाने की सर्व पव्हा मोठा धाटा आहे. पव्हा म्हणजे काय? अन्नछत्रातील सर्व लोक मोठे धाटे दिसत आहेत, तब्येती चांगल्या आहेत. हा एकटा गोरक्षच का बरं असा वाळलेला दिसत आहे, रोडेला दिसत आहे? मग कनेरी म्हणतो अहो तुम्हाला माहिती नाही का, आपला नियम आहे अन्नछत्राच्या बाहेर अन्न जाऊ द्यायचं नाही आणि म्हणून हा रोडका झालेला आहे आणि तुम्ही याला ओळखत नाही का? असा कनेरी म्हणतो. हा गोरक्षी, हा गोरक्षनाथ आहे. यासी जेऊ घाला, हा मागवते काढी, पात्री घालून गुरु लागीने. मग कनेरी म्हणतो याला आम्ही पोटभर जेऊ घालतो. हा बाहेर जातो बाजूला, वमन करतो आणि मग ते अन्न धुवून परत पात्रामध्ये घालून गुरुसाठी नेतो. मग नागार्जुनी म्हणते यासी भीतरी जेऊ घालावे, पात्र भरून गुरु लागी द्यावे. नागार्जुन म्हणतो यांना आजपासून पोटभर जेवायला द्यायचं गोरक्षाला आणि पोटभर जेवायला दिल्यानंतर पण यांच्या पात्रामध्ये चांगलं पात्र भरून अन्न द्या यांच्या गुरुसाठी. नागार्जुने म्हणितले. पुन्हा नागार्जुन म्हणतो गोरक्षी तुझ्या गुरु लागी इतके सामर्थ्य नाही जे आपणिया पुरते अन्न मिळे. मग तो निघे गुरु पुढे पात्र ठेविले. नागार्जुन काय म्हणतो गोरक्षाला, गोरक्षा अरे तुझ्या गुरुकडे एवढंही सामर्थ्य नाही की त्याला पोटभर अन्न मिळेल. असं तो तुझा गुरु वमलेला अन्न खात आहे, तुझ्या गुरुकडे एवढंही सामर्थ्य नाही का? आणि मग तो निघे. मग गोरक्ष तिथून निघून गेला. गुरु पुढे पात्र ठेवलं. ते जेविती तव ते अन्न गोडले लागले. मग गुरुने जेवण चालू केलं. गुरुला अन्न गोड लागायला लागलं आजचं. परी कोवळीक नसे. अन्न तर गोड लागत होतं, परी कवळीक नसे म्हणजे काय? ह्या अगोदर जे काही अन्न त्यांनी खाल्लं ते एकदम कवळं अन्न वाटायचं, कारण गोरक्षाने चावून चावून ते पोटात अन्न घेतलेलं होतं आणि त्यामुळे ते अन्न कवळं व्हायचं, नरम व्हायचं. आणि आजचं अन्न एकदम पातेल्यातलं काढलेलं ताजं अन्न, चावलेलं नाही काही नाही, म्हणून ते अन्न कवळं वाटत नव्हतं.
आणि म्हणून गुरुजी म्हणतात, मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षाला की कवळीक आज नाही, अन्न तर गोड आहे परंतु दररोजच्या प्रमाणे हे अन्न कवळं वाटत नाही. मग तेने म्हणितले, हा रे पुता, नीच अन्न आणि सीते अन्ना कवळीक असे, या अन्ना कवळीक नाही ते काही. मग मच्छिंद्रनाथ म्हणतो गोरक्षाला, अरे दररोज तू अन्न आणायचा, त्यामध्ये कवळीक होती, यामध्ये कवळीक नाही, असं का बरं? ना आयोसू पाठीवरी हात ठेवाल तरी सांगेन. मग गोरक्षनाथ म्हणतो, तुम्ही जर माझ्या पाठीवर हात ठेवला तरच मी सांगेल. ना ठेविला, मच्छिंद्रनाथ म्हणतो ठेवला तुझ्या पाठीवर हात. हात ठेवणे म्हणजे काय? तर अभय देणे. मी सांगितल्यानंतर तुम्ही कोपणार नाही याचं अभय द्या मला, असं गोरक्ष म्हटलेलं आहे की माझ्या पाठीवर हात ठेवा म्हणजे मला अभय द्या. मग मच्छिंद्रनाथ म्हणतो काही हरकत नाही, अभय दिलं तुला, पाठीवर हात ठेवला म्हणून समज. मग छत्रीची व्यवस्था सांगितली. मग गोरक्षनाथाने सर्व पूर्व वृत्तांत सांगितलेला आहे. अन्नछत्राच्या ठिकाणी मी जायचो, पोटभर जेवायचो, घरी नेण्यासाठी म्हणजेच गुरुजी जवळ अन्न आणण्यासाठी ते अन्नछत्रवाले अन्न देत नव्हते आणि म्हणून मी वमन करायचो आणि मग ते अन्न धुवून तुमच्यासाठी आणायचो. आणि मग पुढे गोरक्षनाथ सांगतो, आयोसू नागार्जुन ऐसे म्हणे, जे तुमची गुरुसी आपण या पुरते अन्न मिळे ये तुके सामर्थ्य नाही. आणि मग गोरक्षनाथ म्हणतो की मला हा नागार्जुन असा म्हणाला की तुमच्या गुरुजवळ एवढंही सामर्थ्य नाही का की स्वतःच्या उदरनिर्वाहापुरतं ते अन्न मिळवू शकतील? हो का? चोहाटवटी ऐसे फोकरी जे, जे धान्य वरिखो की पाणी वरिखो, लोके विचारिले पाणी वरिखेल मा वाहो कै मा पेरू कै तरी धान्य वरिखा म्हणो. मग मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षाला, तुम्ही जा गावामध्ये लोकांना विचारा की अन्नाचा पाऊस पाहिजे की पाण्याचा पाऊस पाहिजे, असं लोकांना विचारा. मग गोरक्षनाथ गुरुने सांगितल्याप्रमाणे चौहाट्यावर जातात म्हणजे चौकात जातात आणि फोकरतात म्हणजे दौंडी पिटवतात असं आपण म्हणू शकतो. फोकरी म्हणजे काय? दौंडी पिटवणे. तर अशी दौंडी पिटवतात की तुम्हाला अन्नधान्याचा पाऊस पाहिजे की पाण्याचा पाऊस पाहिजे. मग लोक विचार करतात की पाणी पडेल, पाऊस पडेल, मग आपण कधी शेतामध्ये जाऊन पेरणार, पेरल्यानंतर कधी ते पीक निघणार, धान्य कधी पक्व होणार आणि कधी घरी धान्य येणार आणि कधी जेवायला मिळणार. यापेक्षा गावातील लोक म्हणतात की धान्याचाच वर्षाव करा, सरळ धान्यच आम्ही भरून घेऊ घरामध्ये. हो का? तरी आपला लिया ठाईचे घ्यावे आणि काचे निघावे. लगेच गोरक्षनाथ म्हणतात काय हरकत नाही, धान्याचा पाऊस पडेल परंतु तुमच्या घरी जेवढा पाऊस पडला तेवढाच तुम्ही घ्यायचा, बाजूच्याचा धान्याचा पाऊस तुमच्याकडे ओढून घ्यायचा नाही. त्यांच्या घरी जे धान्य साठवलेलं आहे ते धान्य तुम्ही घ्यायचं नाही. नाहीतर दारामध्ये सडा पडलेला आहे, पाऊस पडलेला आहे धान्याचा, मग शेजाराचंही भरून घ्या, असं करायचं नाही, असा गोरक्ष सांगतो. मग आपुला आलीची घरी खळी वाखारिया केलिया. मग सर्व लोकांनी आपल्या आपल्या घरचे जे काही खळे होते ते भरून घेतले, वाखाऱ्या भरून घेतल्या. मग धान्य वरिखो लागली. मग आपुला आलीची घरी खळी वाखारिया केलिया. मग घरातले सर्व काही भांडे कुंडे जे काही कणग्या होत्या ते सर्व रिकामा केल्या, व्यवस्थित झाडपूस केली त्यांची. मग धान्य वरिखो लागले आणि मग धान्याचा पाऊस चालू झाला. आणि काचे हात घेतले आणि वरिखो राहिली. आणि मग लोकांनी सर्व आपलं अन्नधान्य आपल्या घरामध्ये साठवून ठेवलं. आणि मग लोकांचा लोभ काय आवडतो का? लोकांच्या मनामध्ये लोभ शिरला. मग लोक काय करायला लागले, आजूबाजूच्याचं पण धान्य घ्यायला लागले. आणि असं नियमाचा भंग झाला की धान्याचा पाऊस थांबला. मग सर्व नियम दिले भक्ती तरी गोरक्षीची. मग स्वामी म्हणतात भक्ती असावी तर गोरक्षासारखी असावी, भक्ती तरी महात्म्याची गा ऐशी भक्ती विसेखिली. किंवा मग देव म्हणतात भक्ती त्या महात्म्यासारखी असावी, ज्या महात्म्याची कथा अगोदर सांगितली मी तुम्हाला. तर देव म्हणतात एकंदरीत भक्ती अशी असावी, कधीही श्रद्धा डळमळीत झाली नाही पाहिजे आपली. तर अशा प्रकारे स्वामींनी सांगितलेल्या दोन्हीही कथा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल. उर्वरित जे 2-3 चरित्र आहेत ते आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आजची वेळ आपली जास्त झालेली आहे उलट, कारण ह्या 2 चरित्रांनीच खूप वेळ आपला घेतलेला आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, शिष्यांनी स्वतःच्या गुरुला उष्ट खाऊ घातलं तरी पण गुरु त्यांच्यावर का कोपले नाही? दुसरा प्रश्न आहे, शिष्यांनी स्वतःच्या गुरुच्या मुलाला मारून टाकलं तरी पण गुरु त्यांच्यावर कोपले नाही, त्यामागचं काय कारण होतं? असे 2 प्रश्न आजच्या ज्ञानसत्रातील आहेत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, या पृथ्वी तलावरील सर्वात अनमोल रत्न कोण आहे? या पृथ्वी तलावरील सर्वात अनमोल रत्न हा ईश्वराच्या विरहामध्ये अश्रू ढाळणारा अनुसरलेला पुरुष आहे. काही जणांनी कमेंट केली की अनुसरलेले
या पृथ्वी तलावरील रत्न आहेत. मी असं कधीही म्हटलो नाही. मी कालच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला हे सांगितलं की जे अनुसरलेले आहेत आणि ईश्वराच्या विरहामध्ये जे अश्रू ढाळतात ते अनुसरलेले पुरुष रत्न आहेत. जे ईश्वराच्या विरहा दुःखामध्ये अश्रू ढाळतात हे वाक्य महत्वाचं आहे. फक्त अनुसरलेले पुरुष या पृथ्वी तलावरील रत्न आहेत हे उत्तर चुकलेलं आहे. तर अनुसरण घेऊन जे ईश्वरासाठी अश्रू ढाळतात, ईश्वराचा विरह भावतात, ईश्वराच्या वियोग दुःखामध्ये दररोज अश्रू ढाळतात तेच फक्त या पृथ्वी तलावरील अनर्घ रत्न आहेत, अनमोल रत्न आहेत. नसुद्दे अनुसरलेले अनमोल रत्न आहेत हे उत्तर चुकलेलं आहे. दुसरा प्रश्न होता, आपल्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा येतात किंवा अश्रूचे 2 थेंब येतील ईश्वराच्या विरह दुःखामध्ये, त्या 2 थेंबाचा आपल्याला काय फायदा आहे? ईश्वराच्या विरह दुःखामध्ये आपल्या डोळ्यातून जर 2 थेंब जरी बाहेर आले तर त्या अश्रूंचा फार आपल्यासाठी फायदा आहे. त्या 2 थेंब अश्रूंमुळे पापाच्या राशी नासून जातात असं देव म्हणतात. एवढं सामर्थ्य आहे तुमच्या त्या अश्रू ढाळण्यामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, ईश्वर प्राप्त करायचं आहे तर स्वतःच्या मनगटाच्या बळावर प्राप्त करायचं आहे. आपण तेवढं दुःख करायचं आहे, आपण तेवढा प्रयत्न करायचा आहे. पैसा असो नसो घेणे देणं नाही. अश्रू ढाळण्यासाठी काय पैसा लागतो का हो? 1 रुपयाही लागत नाही. परंतु ह्या अश्रू ढाळण्यामुळे करोडो रुपये खर्च करून जो फायदा होणार नाही तेवढा फायदा होतो. किती मोठा उपाय सांगितलेला आहे देवाने. बऱ्याच वेळा मी सांगतही असतो तुम्हाला. तर या प्रसंगावरून आपल्याला हेच लक्षात येते, देवाने आपल्याला फुकटामध्ये एवढा उपाय सांगितलेला आहे मोठा. परंतु आपण ईश्वरासाठी अश्रू ढाळत नाही तर स्वतःच्या प्रपंचासाठीच अश्रू ढाळत बसतो. हेच फार मोठं दुःख आहे. ईश्वराने सांगितलेलं गेलो विसरून आपण आणि प्रपंचासाठी ढसढसा रडतो आपण. ज्या रडण्यामुळे पुण्य तर काही होणार नाही, पापच लागेल. आणि ज्या रडण्यामुळे पुण्य प्राप्त होते त्यासाठी कधी आपण रडत नाही. या प्रसंगावरून हे जे मी बोललो, या प्रसंगावरून मला एक वाक्य आठवते, इथे उलटी वाहते न्यायाची ही गंगा, झाले इमान पोरके नीती माजविते दंगा. इथे गंगा सर्व उलटच वाहताना दिसत आहे मला. ज्या परमेश्वरासोबत इमान राखायला पाहिजे आपण, ते इमान आपण पोरकं केलं आणि या प्रपंचासाठीच आपण दंगा माजवत बसतो, रडत बसतो. जे देवधर्म केला तो या प्रपंचासाठीच केला. असेही बरेच काही आहेत, सर्व आहेत असं म्हणत नाही मी, बरेच काही असे आहेत की प्रपंचासाठीच देवधर्म करतात. देवाच्या खेटा करणं काय, नारळ बांधणं काय, पंक्ती करणं काय, हे फक्त प्रपंचाचं भलं व्हावं. जो प्रपंच क्षणिक आहे त्यासाठी आपण अनमोल असं माणसाचं जीवन अर्पण करतो त्या प्रपंचाला, जो प्रपंच नाशिवंत आहे. प्राकृत भाषेमध्ये सांगायला गेलं तर नासक्या प्रपंचासाठी आपण अनमोल असा मनुष्यजन्म वाया घालतो. तर असो, दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळालीच असतील. बरोबर उत्तर देणाऱ्या वास्तविक मंडळींची नावे पुढीलप्रमाणे: तारामावशी पटाईत, निर्मलाताई फिरके, प्रकाशजी भडाळे, ललिताताई कानडे, विश्वासजी गोरे, मेधाताई देशपांडे, राजश्रीताई वर्देकर, तुकारामजी खानसुळे, आरतीताई कदम, एकनाथजी माळी, संध्याताई पाटील, जिजाताई लिपारे, रुपेशजी अंजनकर, प्रमिलाताई राजपूत, ज्ञानेश्वरजी महाजन, निवृत्तीजी खाडे, लताताई चिपडे, संतोषजी रासकर, रुचाताई उगले, संध्याताई सुरेश, कमलताई टोनपे, सुलभाताई देशमुख, योगिताताई, शालिनीताई राऊत, विशालजी उके, भूपाळजी साळवे, डॉक्टर सतीशजी उरे, प्रभाकरजी मुंगल, हर्षिकाताई नाकले, प्रकाशजी भडाळे, देवानंदजी काकडे, राजूजी वैद्य, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, मुकेशजी भुयार, पुष्पाताई धनवटे, स्नेहाताई पाटील, माधुरीताई भोपळे, अनुपमाताई राऊत, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, कुलदीपजी गजभिये, सुरेशजी केके, योजनाताई भरते, सुदामजी पटेल, दुर्गाताई भावे, शोभाताई कासार, राजश्रीताई माने, प्रज्वलजी मेहंगे, विनोदजी खंदारे, जिजाताई पाबळे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरे दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळा ऐकण्यासाठी, ज्यामध्ये वसवजैत्यानुवादू तथा वोसरी निराकरणे तथा भोगसेवे स्मरण भाव कथन तथा परमेश्वरपूर कापडी प्रशंसा, गोपाळ प्रशंसा, जनविहारी अज्ञान कथन, भटा प्रक्रम शक्त्यानुवादू असे भरपूर काही ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड